आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे। आजच्याच दिवशी 1948 मध्ये मराठवाड्यातल्या निजामाची सत्ता संपुष्टात आली आणि मराठवाडा भारताचा भाग बनला। स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हा संग्राम मराठवाड्याच्या गावागावात लढला गेला। यामध्ये जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीरांनी या लढ्यामध्ये सहभाग घेतला। यामध्ये अनेकांना हौतात्म्यही प्राप्त झालं। मराठवाड्यात सर्वत्र मुक्तीसंग्राम दिन विविध कार्यक्रमांमधून साजरा होतोय। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथे सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। मराठवाड्याच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी राज्य सरकार नेहमीच काम करत राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यासाठी सरकारच्या वतीने विविध योजना सुरू आहेत, ज्याचा फायदा भविष्यामध्ये शेतकऱ्यांना होईल असं मुख्यमंत्री म्हणाले। हा दिवस केवळ मराठवाड्याच्या मुक्तीचा दिवस नाही आहे, तर एक संघ भारत निर्मितीचा दिवस म्हणून देखील या दिवसाकडे आपण पाहू शकतो। मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतो। नुकतंच मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीमध्ये काही आमचे बंधू भगिनी दगावले, त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो। आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालंय त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील, हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो।